तुझा काय प्रश्न अर्ज सूचना अशा प्रकारच्या दिल्या गेल्या होत्या? नक्की चुनाव आयोग निवडणूक आयोगाला आणि यंत्रणेला हाताशी निवडणूक आयोग जरी स्वतःला स्वतंत्र वगैरे मानत असला तरी निवडणूक आयोगाची यंत्रणा ही सरकारीच असते, ती सरकारीच आहे ना. त्याच्यामुळे कशा प्रकारे काय करायचं आणि करप्ट करायची यंत्रणा, भ्रष्ट करायची यंत्रणा, याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष मिंदे गट हा माहीर आहे. अजित पवार माहीर आहेत. जे मतदारांना पैसे वाटू शकतात ती यंत्रणाही भ्रष्ट करू शकतात. ठाणे आणि कल्याणमध्ये सगळ्यात कमी मतदान झालेलं हा सुद्धा एक डाव होता. अनेक ठिकाणी जिथे ठाणे आणि कल्याणमध्ये जिथे आमच्या मशालीच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता होती, अर्थात ते झालंय, तिथे यंत्रणा अत्यंत बिघडवून ठेवण्यात आली. म्हणजे एका मतदाराला मतदान करण्यासाठी 9 ते 10 मिनिटं लागतात. हे आम्ही प्रथम पाहिलं. 10 मिनिटं. मुंबऱ्यातल्या एका मतदारसंघामध्ये एका तासामध्ये 11च मतदारांनी मतदान टाकलं. एका तासात 11 हे ठरवून आणि मतदान प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्याचं काम सातत्यानं भारतीय जनता पक्ष आणि मिंदे गटाचे लोक करत होते. ही त्यांच्या मनामध्ये भीती होती, हारण्याची भीती आहे, पराभवाची भीती आहे. ही आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास ही बाब आणली. अजिबात संभ्रम निर्माण केला नाही. निवडणूक आयोग मतदारांना रोज 10 मेसेज पाठवते ना, मतदान करा, मतदान करा. मग नेत्यांनी मतदारांना मतदान करा असं सांगणं हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असेल तर तुम्ही ज्यांचं नाव घेताय त्यांनी राज्यघटना, आचारसंहिता निवडणुकीची पुन्हा एकदा वाचली पाहिजे. कोणी करू द्या तक्रार. मोदी तक्रार करू शकतात आणि अमित शाही तक्रार करू शकतात. जर ऐन निवडणुकीच्या मुद्द्यावर हे जात धर्म पंथाच्या आधारे राजकारण करू शकतात तर हे कोणत्याही थराला जाऊ शकतं. एक अपघात घडला, ज्या लहान अल्पवयीन मुलाला पुढची गाडी चालवली, संपूर्ण यंत्रणा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. पोलीस आयुक्त पुण्याचे त्यांना बडतर्फ केल्या पाहिजे ताबडतोब. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी कोणाला मदत केली? 2 निष्पाप जीवांचे बळी गेले आणि एक माजोरड्या दारुडा असा तरुण मुलगा जो बिल्डराचा मुलगा आहे तो दारू पिताना दिसतोय बारमध्ये, व्हिडिओ आलाय आज. आणि तुम्ही त्याचा रिपोर्ट काय देताय? कोणी केलं हे सगळं? भ्रष्ट पोलीस आयुक्त, भ्रष्ट पोलीस यंत्रणा आणि एक आमदार, आणि तितक्याच भ्रष्ट आमदार. पुण्यातल्या जनतेनं